अगं सरस्वती नवरी मुलगी आहे ना रेवती, तिला असं हातबाहेर करायला लावायचं का? हे बघ, मला ना माझं काम करू दे. तुला काय मदत करायची असेल तर तू जा. मी काय करू हिचं? आमचा सिक्रेट प्लॅन एक्झिक्यूट करायची किती चांगली संधी आहे, पण ही बाई हलतच नाहीये. मी इथनं कुठेही हलणार नाहीये. ह तुम्ही काही ऐकलत का? तू काही बोललीस का? नाही नाही, मी काहीच नाही बोलले. वेळायस का जरा? इथे तू कोणाच्याही नजरेस पडता कामा नये, ना विक्रांत म्हणून ना माने म्हणून. आणि तू माणसं ठेव ना कामाला, स्वतः काय फिरतोस मूर्खासारखा? बरं मी तुला बघितलं आणि फोन केला म्हणून, जर कोणी बघितलं असतं ना तर वाट लागली असते आपली. तुम्ही काळजी करू नका हो. आता ह्यापुढे आपल्या प्लॅन्स मध्ये कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही. ठीक आहे, जा आता, उगाच बडबडू नको. होय. गोंधळ होणार नाही, कारण लग्न घराच्या आसपासच काय. लवकरच तुम्ही मला मैदानातही पाहणार आहात. तुमची बायको असा सॉलिड गेम करणार आहे की विचारू नका. भाऊजी, तुम्ही इथे काय करताय? महत्वाचा कॉल चालू होता. अच्छा, चला ना, सगळे वाट बघतायत तुमची. आलो हा, जरा. हा ठीक आहे, तुम्ही याल. हा, लगेच या. येस, तू पुढे हो, आलोच. तू अजून इथेच जाणार होतीस ना रेवतीला मदत करायला? हो, मी जाणारच होते, पण काय ना लीलाई, मी इथे कोणाला ओळखत नाही ना, मला तिथे जायला ऑकवर्ड होतंय. म्हणून सांगते मी तुम्हाला, तुम्हीच बोलवून आणा ना. सरस्वती, तू एवढा हट्ट का करतेस? तुला नक्की मदतच करायची आहे ना? तुम्ही डाऊट घेताय माझ्यावर? तुम्ही डाऊट घेताय ना माझ्यावर? मी एवढं मनापासून लग्न कार्यात सहभाग घेते, पण नाही, तुम्हाला तर डाऊटच घ्यायचा आहे. एवढं सगळं करते मी, हे म्हणजे असं झालं ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो मीच कोण भरणार. गाते मी, खरंच जाते मी. अय्या, ही ऐकतच नाहीये. कसं घालवू मी हिला? लीलाई, आता काय? हे काय? कडं. खरं तर मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. म्हणजे मला माहितीये, आजपर्यंत आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला, खूप छळ केला, पण ती आपल्या घरची गोष्ट आहे ना. हे तर लग्न घर आहे, इथे कसं सगळं छान असायला हवं. आणि मला माहितीये, आमच्या यशचं तुमच्या रेवतीवर खूप मनापासून प्रेम आहे, जसं माझ्या बेबीचं माझ्यावर आहे. म्हणून मी विचार केला की रेवतीचे लाड आम्ही पण पुरवायचे, म्हणजे आमची जबाबदारी आहे ना ती. म्हणून हे रेवतीसाठी, खास माझ्याकडून. तू स्वतःच का नाही देतस? काय ना, दुर्गा वहिनी चिडतील ना माझ्यावर, म्हणून मी तुम्हाला हळूच देते. तुम्ही द्याल ना?
काय झालं लीलाई? हा तुझा कसला प्लॅन नाहीये ना? नाही. हो लीलाई, खरंच सांगते. लीलाई, हे आपल्या दोघींमध्येच ठेवा, म्हणजे ते टॉप सिक्रेट. आता जाऊ? हो. एजे, हे काय एजे, तुम्ही एकटेच का काम करताय? प्रमोद विराज कुठे आहेत? त्यांना मी कामाला लावलंय, तिथे काम करतात. तो किशोर पण नाहीयेत. थांबा तुम्ही, किमान मी यशला तरी हाक मारते. नको. लग्न घरात नवऱ्या मुलांनी काम केलं तर पाऊस पडतो. काय काय बोललात तुम्ही? पाऊस पडतो. सकाळपासून 5 वेळा लीलाच्या तोंडून ऐकलंय वाक्य, आता माझ्या तोंडी बसलंय. त्यामुळे रेवती पण काम करत नाही आज. असू दे, नको करायला. एनिवे, ऑन गुड, सॉरी. अगं बाई, तुम्ही इथेच आहात? नाही, कोणाच्या हाताला काम हवंय का? मला जरा लाडू वळायला मदत हवी होती. लक्ष्मी, हा इकडे ये बाळा. जरा यांची मदत कर. वहिनी पण मी हो, चला ओ, मी शिकवते तुम्हाला. नाही, लाडू वळायला केवढा वेळ लागतो. या. लक्ष्मी, नाही, जमतंय. कसं आहे ना लक्ष्मी, ते तुम्हाला तुमच्या घरी स्वयंपाक करण्याची सवय नाही ना, म्हणून हातालाच वळण नाही. मी बघा कसे पट्टा वळले. वा, करा, येईल, जमेल तुम्हाला. नाही, असं काही नाहीये, मला आहे सवय थोडी. नाही, आम्ही करतो ना घरी स्वयंपाक. हो का? बरे, संपत आलं, अजून बुंदी काढते. हा, हो. वहिनी फोन का उचलत नाहीयेत माझा? वहिनी, उचला फोन. प्रिया, तुझा फोन का उचलत नाही? वहिनी, उचला ना लवकर. घ्या फोन घ्या. हो. हा, ते काय, त्या आवाजाने ना काय होतं, बिथरायला होतं ना सारखं. अगं बाई, सरस्वती, घरातल्या घरात कशाला फोन करतायत त्या? काहीतरीच बोला. हॅलो. वहिनी, ऐका ना, आपलं काही बोलू नकोस. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. का वहिनी, काय झालं? तुम्ही माझ्यावर चिडलात का? पण मी काय केलं? ते सोडा, ऐका ना, आपल्या सरू, एकदा सांगितलं ना, मला तुझ्याशी नाही बोलायचंय. नाही वहिनी, ऐका ना, मला खूप महत्वाचं सांगायचंय. सगळं सरू, आत्ता नाही सांगू शकत. आजूबाजूला लोक आहेत. कोण आहे तुमच्या बाजूला? तो पचक्या बटर की ऑल इंडिया रेडिओ स्टेशन विश्वरूप? किती चोंबडी का? सरू, वहिनींनी माझा फोन कट केला. माझा म्हणजे मला टीम मधून बाहेर काढणं की काय? हे सरू ना, ही असं काहीतरी बोलत असते, म्हणून मी ठरवलंय, मी हिच्याशी आता बोलणारच नाही. ठेवा ना फोन. हा, दादा, तू डेकोरेशन वाल्यांशी बोललायस? हो, झालंय माझं बोललो. आणि ते केटरर्स? केटरर्सवाल्यांशी पण झालंय बोललो. ठीक आहे. बरं, डेझर्टवाल्यांशी बोललं झालंय? दादा, तू जे बोललास तेच फायनल केलंय मी. हा, मग ठीक आहे. आणि लाइटिंग वाल्यांशी बोललास? लाइटिंगवाल्यांशी बोललं झालंय. ठीक, सॉर्टेड. हे तुम्हाला पॅकिंग करता येतं का? नाही, म्हणजे येतच असेल, पण मी काही तुम्हाला मदत करू का? नाही, मी करीन.
ऍक्च्युली मला येत नाही पॅकिंग करता, पण मी काही मदत करू का? नाही शिकायला तर हवं ना, करीन. कसं आहे ना दादा, आता बाबांना फक्त लीलाचीच हेल्प लागते. विराज, सॉरी बाबा. अगं रेऊ, रेऊ किती सुंदर दिसतीयस. माझीच नजर लागेल. हे बघ, हे घे. हे हे काय? कडे सरस्वती आणि विराज सरांनी दिले. देव, तुला कळतंय का? आता हळूहळू सगळे तुमचं लग्न एक्सेप्ट करताय. मला कळलंच नाही ग, माझी छोटीशी रेव एवढी मोठी कधी झाली. मला तर अजूनही अशी ताई ताई म्हणत माझ्या मागे मागे फिरणारी रेवच आठवते. तू अजिबात काळजी करू नकोस. मी अजूनही ताई ताई करत तुझ्या मागेच फिरणार आहे. एकाच घरात राहणार ना आपण. इतनी जल्दी पीछा नहीं छोडूंगी. बरं, झालंय तुझं आवरून? हा, थोडंसंच राहिलं. बरं, पटापट कर. हा ताई, तो आला का ग? कोण तो? ताई, यश. नाही ग, त्याचं काय काम? ताई, रिऊ का ग, काय चाललंय? लग्न झालं नाही अजून आणि यश यश करतेस. 2 दिवसात जाणारच आहेस की सासरी. जरा माहेर पण एन्जॉय कर की. बघते मी, आलाय का तुझं यश? आवर आता पटकन. आत्ता वेळ मिळाला कॉल बॅक करायला? अहो, तुमचंच काम करत होतो, मग वेळ तर लागणारच ना. वेळ नाहीये. हे लग्न मोडेपर्यंत आपण कुठली रिस्क घेऊ शकत नाही. तोपर्यंत तुला माझ्या टचमध्ये राहावंच लागणार आहे. लक्षात ठेव. काळजी करू नका, सगळ्या गोष्टी प्लॅन प्रमाणेच होतील. कराव्याच लागतील. आज संध्याकाळी तुझे मेजरमेंट्स घ्यायला टेलर येईल. बी रेडी. आणि सगळ्यात महत्वाचं, यापुढे माझे सगळे कॉल्स घ्यायचे, कधीही कुठेही. बाय. विराज, हा तुझ्या मित्रांची लिस्ट नाही पाठवलीस तू मला? दादा, कधीच पाठवली आहे, चेक कर एकदा. पाठवलीस? हो. काय झालं बाबा? कोणाला शोधताय तुम्ही? लीला नक्की घरीच आहे ना? दिसली नाही म्हणून. हा, म्हणजे मगाशी तर ती मेहंदीचे कोण भरत होती, घरीच असेल. बाबा, तुम्हाला लीलाची जर एवढीच आठवण येते तर तुम्ही डायरेक्ट काय नाही जाऊन भेटत? माझा फोन घ्यायला उठलो होतो. चार्जर फोनचा बहुतेक आत असेल. आलो घ्या. दादा, तू एक ऑब्झर्व करतोयस का रे? काय? म्हणजे बघ ना, लीला आल्यापासून बाबा थोडे चेंज झालेले नाही वाटत आहेत? हो, खरंय. हे पण विराज, काय? आपण चक्क बाबांना चिडवायचं धाडस करतोय. हे पण मला सांग, त्यांना नक्की चार्जरच हवा होता ना? मी अजून का नाही आल्या? सरस्वती, आता तुलाच हे करावं लागणार आहे. सरो, तुम्ही मी काय नाही
पण तुम्ही कुठे होतात? मी किती फोन केले तुम्हाला. तुम्हाला माहितीये तुमच्यामुळे माझं खडं पण गेलं. आता लीला आली तर आपण पकडले जाऊ ना. सर्व नुसती बडबड करणार आहेस का? मला काम पण करू देणार आहेस? मग तुम्ही करा ना काम. मी लक्ष देते. मी लक्ष देते. लवकर करा वहिनी, लवकर करा. हो आता हे इतकं किचकट आहे. थांब एक मिनिट. ते टाकलं का? सरू हे रेडी झालंय. झाले? हा रेडी आहे? हो हे बघ. हे 2 कोण आपल्याकडेच असले पाहिजेत. हा मी ठेवते आता. वहिनी तुमच्या ना मेंदूची पूजाच केली पाहिजे. गुड जॉब. काय करताय? काय नाही. काय करताय इथे? तुम्हाला मदत करत होतो आम्ही. आम्ही नाही तू. मला आत्ता त्या मेहंदीत हात घालून माझे हात खराब करायचे नाहीयेत. मला नंतर मेहंदी काढायची आहे. सो बाय. लीलाई मला वाटतंय माझे पण हात मेहंदीने खराब होतील. पण लीलाई तुम्ही खूप छान कोण बनवत होतात. हा तुम्हीच करा. मला हे जमणार नाही. मी आलेच. हा आलेच. वहिनी हा काय झालं? लीलाला डाऊट आला? डाऊट वगैरे नाही आला. हा. मी तुम्हाला हे सांगायला आले की नशीब तुम्ही ऐन वेळेला तिथे आलात. तर माझी वाटच लागली असती. पण आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. कसला प्लॅन? आता कसले प्लॅन करताय तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आता कुठलेही प्लॅन्स करू नका, प्रॉब्लेम्स क्रिएट करू नका. तरी तुम्ही. वहिनी प्लॅन म्हणजे सरप्राईज प्लॅन. आम्ही सरप्राईज प्लॅन करतोय. हा पण गरज काय त्याची? तुम्ही उगाच अति एक्साइटमेंट दाखवू नका. काय झालं वहिनी? आम्हाला तर वाटत होतं की तुमची खूप मनापासून या लग्नाला परवानगी आहे. उमा आहेच. त्याचा काय संबंध आहे? मग आम्ही आमचं सरप्राईज प्लॅन करू ना. खरा काय करायचे ते. खुश. काय करते? काय करतेय? आईस्क्रीमचे कोण भरतीये? एजे हा काय प्रश्न आहे? मेहंदीचे कोण भरतीये? हो पण मला माहित नव्हतं की मेहंदीचे कोण असे या स्टाईल मध्ये भरले जातात. हो का? अहो त्यात काय एवढं? आमच्याकडे तर मुलांना पण मेहंदी लावतात. पहिले मान सरळ कर, दुखेल. एजे केली असती पण हे बघा ना, ते मला नाही येते काढता. एजे फाडताय ना. ओके थँक्यू. यू वेलकम. चला आता पटकन आवरायला हवं ना, मेहंदीची वेळ होईलच. आवर लवकर, तुला आवरायला वेळ लागतो. एजे मी मला आवरायला नाही, मला घरातलं आवरायचंय हा बद्दल बोलत होते. आय थॉट कारण काय ना, तुम्ही सतत माझाच विचार करता म्हणून तुम्हालाही वाटलं. असं काही नाही. नाही का असं कोणाला फसवताय? लीला